लय भारी, काटाकीर, नादखुळा, आबा घुमीव, वांड, भावा, नाद नाही करायचा, काय मर्दा, चिरकुट, खटक्यावर बोट जागेवर पलटी, खावा खवं असे अनेक शब्द आपण ऐकले असतील. पण हे शब्द कुठून आले याचा विचार कधी केलाय का? या शब्दांची निर्मिती कुठून झाली हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी एलिया माने आणि तुम्ही पाहताय लोकशक्ती न्यूज. आमच्या अवतीभोवती आम्ही अनेक शब्द ऐकत असतो. प्रत्येक शब्दाला एक विशेष अर्थ असतो. त्या शब्दाचा उल्लेख झाला की त्यामागचा अर्थ आम्हाला लगेच समजतो. मात्र आवश्यकतेनुसार नव्या शब्दांची निर्मिती होत असते. पण सतत नवे शब्द निर्माण करणारा एक जिल्हा महाराष्ट्रात आहे, तो म्हणजे कोल्हापूर. महाराष्ट्रात कोल्हापूर म्हटलं की लोकांच्या नजरेसमोर येतो तो रांगडा माणूस. कोल्हापूरकरांनी एखाद्याला डोक्यावर उचलून घ्यायचं म्हटलं की ते त्याचे खूप कौतुक करतात. पण एखाद्याला खाली पाडायचं ठरवलं की त्याला नावालाही शिल्लक ठेवत नाही. कोल्हापूरकरांनी एखाद्याला विरोध करायचं ठरवलं तर तो समोरासमोर असतो आणि एखाद्याचे कौतुक करायचं ठरवलं तर मात्र यांना शब्द कमी पडतात. अशाच कौतुकासाठी कमी पडलेल्या शब्दातून कोल्हापूरकरांनी अनेक नवीन शब्द निर्माण करून उपयोगात आणले आहेत. लय भारी, काटाकीर, नादखुळा, आबा घुमीव, वांड, भावा नाद नाही करायचा, काय मर्दा, चिरकुट, खटक्यावर बोट जाग्यावर पलटी असे अनेक शब्द तुम्ही ऐकले असतील. यातील बरेचसे शब्द एखाद्याचे कौतुक करण्यासाठी वापरले जातात. कौतुक करताना इतर ठिकाणी छान, चांगले असे शब्द वापरले जातात. मात्र कोल्हापूरकरांना हे शब्द कदाचित कमी उंचीचे वाटत असावेत. म्हणूनच यांच्याकडे लय भारी, काटाकीर, नादखुळा, भावा नाद नाही करायचा, लय वांड काम आहे, चक्कीत जाळ असे शब्द ऐकायला मिळतात. याच शब्दाच्या आधारे कोल्हापूरकरांच्या हृदयाच्या आतील भावना व्यक्त होत असताना दिसतात. एखाद्याला आव्हान देण्यासाठी आणि तो आपल्यासमोर किती कमजोर आहे हे सांगण्यासाठी सुद्धा कोल्हापूरकर विशेष शब्दांचा वापर करतात. त्यामध्ये हे वय चिरकुट आहे हा शब्द प्रामुख्याने वापरला जातो. याला राजकारणही अपवाद नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये आमचं ठरलंय हा शब्द देखील खूप प्रचलित झाला होता. याच शब्दाचा वापर अगदी लोकसभा, विधानसभेपासून ते सोसायटीच्या निवडणुकांपर्यंत सगळीकडेच ऐकायला मिळत होता. कोल्हापुरातील लय भारी या शब्दावर तर अख्खा चित्रपटच बनविण्यात आला. त्यामुळे जगात भारी कोल्हापुरी ही म्हण महाराष्ट्रात प्रचलित आहे. असे अनेक शब्द कोल्हापूरकर नेहमी निर्माण करत असतात. तुम्हालाही असे काही नवीन शब्द माहीत असतील तर आम्हालाही कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.